मागच्या रविवारी खरं तर मैत्री दिन होता आणि आपली मागच्या रविवारी म्हणजे पहिला रविवार आपली नेहमीची सभा असं ठरलेलं असतं, पण मागच्या रविवारी नेमकी प्रिसिजननी त्यांची सभा त्याच वेळेला ठेवलेली होती आणि गावातही अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त मोठ्या मिरवणुका होत्या. सगळ्यांना यायला त्रास झाला असता म्हणून आपण ही मीटिंग दुसऱ्या रविवारी अशी शिफ्ट केली. आणि म्हणजे मी जेव्हा हा बदल लगेच घडतो तेव्हा आपल्या ग्रुपपैकी सगळ्यांना विचारूनच ठेवत असते कोणाला या नवीन पुस्तकांपैकी काही बोलायचं आहे का. आणि मग आपल्या ग्रुपवर मला डॉक्टर गौरी कहातेनी या पुस्तकाचं टायटल आणि अगदी थोडक्यात लिहिलेली माहिती होती तेव्हा, तर मी तिला विनंती केली, त्याप्रमाणे तिने लगेच मान्य केली. तिचं वाचन खूपच अफाट आहे आणि नेहमी तयार असते, फक्त ती सोलापुरात हजर राहायला पाहिजे. आणि मग मी IMA आमच्या लेडीज ग्रुपवर एक नोट टाकली होती, त्यावेळेला अनायसे मला मागची सगळी तिने याआधी ज्या पुस्तकांचा परिचय करून दिला होता ते सगळे आठवले. यांच्या अतुल कहातेंचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर तिने मला वाटतं या पुस्तकावर 2018 आपल्याला परिचय दिला होता. आज आपण जो विषय सारखा व्याख्यानामध्ये आणि सगळीकडे मांडतो तो अतुल कहातेजीचे तिचे दीर आहेत, जे नवीन आलेले सभासद आहेत त्यांना सांगते. गौरी कहाते स्वतः गायनेकोलॉजिस्ट आहेत, त्यांचे मिस्टर पॅथॉलॉजिस्ट आहे. अतुल कहाते त्यांचे दीर आहेत. त्यांच्या या पुस्तकाचं 2018 त्यांनी वाचन केलं होतं. आणि अच्युत गोडबोले जे मूळचे सोलापूरचे आहेत आणि संगणक तज्ज्ञ, सगळ्यांना त्याच्याविषयी माहिती आहे. त्यांच्या मुसाफिर या पुस्तकाचा पण तिने परिचय करून दिला. अच्युत गोडबोले ही गौरीचे मिस्टरांचे म्हणजे केदार कहातेंचे सख्खे मामा आहेत. सुरुवात अशी 2 अतिशय जिनियस प्रकारात मोडणाऱ्या अशा नातेवाईकांच्या पुस्तकांनी तिची झालेली होती. त्यानंतरचा आणखी एक पुस्तकाचा आणि मध्यंतरी काव्य वाचनाचा कार्यक्रम झाला, त्यातही तिचा सहभाग होता. एकदा आम्ही शांता शेळकेंचं गद्य आणि पद्य असं काहीतरी केलं, त्यातही तिचा सहभाग होता. आणि त्यानंतर एक प्रतिभा ठसके त्यानंतर झालं. अजून एक अॅनेस्थेटिस्ट होत्या प्रियदर्शनी कुलकर्णी, यांचं काय हिलिंग किमोथेरपीचे जे पेशंट्स लास्ट स्टेज मधल्या कुठल्याही आजाराच्या लास्ट स्टेज मधल्या लोकांना जी काही काळजी लागते ते एका अॅनेस्थेटिस्टनी लिहिलेलं अतिशय पुस्तक होतं की त्या लास्ट स्टेज मधलं नर्सिंग स्टाफही आहे, घरचे नातेवाईकही आहे, स्वतः पेशंटही सफरिंग आहे, ते सगळे कोणत्या कोणत्या प्रसंगातून जातात, त्या अतिशय सेन्सिटिव्ह विषयावरचं ते पुस्तक होतं. आणि त्यानंतर मग ते सोन्याच्या धुराचे ठसके, एक आणखी एक गायक डॉक्टर उज्ज्वला दळवी म्हणून आहे, त्यांनी सौदीमधल्या अतिशय एका दुर्गम भागात बरेच वर्ष म्हणजे 20 वर्ष गायनेक म्हणून जॉब करताना तिथे आलेले अनुभव आहे. त्यातले ती सुरुवातीला वाचलं की एकच वाक्य टाकत असते नेहमी की तिने एका ओळीत लिहिलेलं आहे की मी 17वी डिलिव्हरीची केस केली, की त्या एका वाक्यातून आपल्याला त्या पुस्तकाची अगदी कल्पना येते. आणि त्या भागातलं अर्थात दुर्गम भागातल्या पद्धती, रूढी, परंपरा आहेत, अतिशय शहारा आणणारं वर्ण होतं. आजचंही या नवीन पुस्तकाचं नाव ऐकूनच आय एम नुजूद एज 10 अँड डिवोर्स, म्हणजे आज रिया माझ्या घरातली मुलगी आहे, स्टाफची मुलगी, ती 15 वर्षाचीच आहे. तिने ते नाव बोर्डवर लिहिताना पाहून सुद्धा झोपापली की मॅडम तुम्ही बरोबर सांगतायत. म्हणजे तिला ते नाव लिहिताना सुद्धा वाटलं की असं कसं पुस्तकाचं नाव आणि आय एम डिवोर्स, म्हणजे ते नाव पाहूनच एखाद्याला अंगावर शहारा येईल असं. आणि मग त्याच अनुषंगाने हेरंब कुलकर्णी आपल्याला सगळ्यांनाच परिचित असलेले लेखक आहे, अतिशय विद्वान, व्यासंगी आणि अभ्यासपूर्ण लिखाण त्यांचं असतं. त्यांचंही नेमकं हे बालविवाह या विषयावरचंच पुस्तक होतं. दोन्ही अतिशय छोटी पुस्तक आहे, त्यामुळे ती म्हणजे हा विषय एकत्र असल्यामुळे मी या दोन्ही पुस्तकांवर निश्चित बोलायला मला आवडेल. त्याप्रमाणे तिने या दोन्ही पुस्तकांसाठी होकार दिला. आणि बऱ्याच जणांना हा पुस्तकाचा विषय आवडला होता. उलट गौरीलाच टेन्शन होतं लोकांना आवडेल की नाही. मी म्हटलं उलट आता आपण या वयामध्ये जे काही तरुण वयात नेहमी कथा, कादंबऱ्या, प्रवास वर्णन आणि सगळंच आपल्याला ते इमॅजिनेशन आणि आवडतंच ललित वगैरे वर्णन, पण आता या वयाच्या टप्प्यानंतर उलट आपल्याला काहीतरी इश्यू ओरिएंटेड सामाजिक विषय असलेलं किंवा त्यावर चालत असलेलं कार्य आले. सर इकडेच या पुढे, आज तुम्हालाही काहीतरी एका कायद्यावर बोलायला सांगणार आहे या निमित्ताने. सरांची तो उलट तिला मी म्हटलं की नाही हा विषय म्हणजे अतिशय सेन्सिटिव्ह आहे. जेव्हा तो आपल्या आजूबाजूला इतक्या मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असतो तर आपल्यासारख्या मंडळींनी नक्कीच ह्याच्यावर काहीतरी विचार करण्यासारखा आहे. आणि आपण खूप काही मोठं समाजकार्य केलं नाही तरी आपल्या आजूबाजूच्या परिसरात घडणारी एखाद्या घटनेवर जर प्रभाव टाकू शकतो. मी तरी इव्हन आमच्या स्टाफपैकी कोणाचं लग्नाच्या म्हणजे क्लास 4 वर्कर्सपैकी निमंत्रण आलं मुलीचं तर पहिल्यांदा विचारलं तिचं वय काय होतं, कधी त्याची 10वी झाली 12वी झाली असं काहीतरी सांगतात. पण मी मुद्दाम विचारते पत्रिका हातात देताना काय शिकली आहे ग तुझी मुलगी. त्यानिमित्ताने थोडी त्यांना जाणीव राहावी. अशिक्षित असल्या तरी निदान 10वी नंतर बऱ्याच जणांनी शाळा सोडलेली असते.
आता तर आम्ही त्या पॅरामेडिकल कोर्सेससाठी सगळ्यांना कन्व्हिन्स करायला आलो आहे. खूप कौतुकाने पेढे वगैरे आणायला येतात 10वी पास झाल्या वगैरे म्हणून, पण पुढे त्यांना शिकवा. म्हणजे इतका छोटा मेसेज आपण पसरवतो. आपल्या ज्याने मोठं काही समाजकार्य करणं होत नाही, पण अशी पुस्तकं वाचण्यात आल्यावर मला वाटतं आपल्या हातून कळत नकळत का होईना काहीतरी चांगलं कार्य घडत राहतं. म्हणून मला आवर्जून तिला वाटतं की ह्या 2 पुस्तकांचा परिचय इथे व्हावा. तत्पूर्वी अगदी एक मी तुमचा 5 किंवा 5च मिनिटं वेळ घेईन. मध्यंतरी आपले डॉक्टर बिराजदार यांनी एका पुस्तकाचा रिव्ह्यू केला होता. सुनील कुमार लवटे म्हणून आहे, डॉक्टरेट आहे ते, म्हणजे ह्यांचे. त्यांनी खाली पाय वर आकाश, खाली जमीन, हां, खाली जमीन वर आकाश. नवरंगे म्हणजे बालकाश्रमात त्यांचा जन्म झालेला आहे, पण पुढे त्यांचं इतकं अफाट कार्य आहे की त्यांचं ते अनाथ असणं आपण विसरूनच जातो त्या पुस्तकात. त्यानंतर त्यांचं दुसरं पुस्तक आत्मस्वर म्हणून मी आमच्या विकासनगरच्याच लायब्ररीतून आणलं, पण त्यांनी वाचनावरच एक खूपच छान लिहिलेलं होतं. अगदी एकच पाणी वर्णन आहे त्याचं, त्यावरच वाचनाविषयी मी सांगते. वाचन हे माझ्या दृष्टीने जग समजून घ्यायचं सुंदर माध्यम आहे. वाचन आपणास निसर्ग, देश परदेश, संस्कृती, ज्ञान विज्ञान कितीतरी गोष्टी समजावतं. वाचन हे रिकामा वेळ सार्थकी लावण्याचं सर्वात सुंदर माध्यम आहे. एकांतात पुस्तक वाचणं म्हणजे थेट लेखकाशी संवाद करणं असतं. पुस्तकं आपली व्यक्तिमत्व घडवत असतात. निदान मला तरी शिक्षकांनंतर पुस्तकांनीच अधिक दिलं. लोक म्हणतात वाचन हे मानसिक बौद्धिक श्रमाचं काम आहे. मला ते अजिबात मान्य नाही. वाचन म्हणजे केवळ ब्रह्मानंद. मला कोणी ग्रंथालयात तासनतास आयुष्य काढायची शिक्षा फरमावली तर मी ती आनंदाने सोसेन. काही काळ इतर व्यापानी माझं वाचन झालं नाही तर माझं डोकं गंजू लागल्यासारखं वाटतं. वाचलेल्या विचार, घटना, व्यक्तीचं काहूल मनात असलं की किती बरं वाटतं. रिकामं घर सैतानाचं घर ही म्हण ज्याने कोणी शोधून काढली त्याने या जगावर सर्वात मोठे उपकार करून ठेवले असं मला वाटतं. या म्हणीत वाचनाची जितकी प्रेरणा आढळली तितकी इतर कोणत्याही वाचन प्रेरित करणाऱ्या सुभाषितात मला दिसली नाही. मी वाचन विचारासाठी, संस्कारासाठी, विकासासाठी, सदाचारासाठी अधिक करतो. वाचन माझ्यासाठी शिरोपाचा उद्योग कधीच होऊ शकला नाही. वाचन माझ्यासाठी जीवनातील सर्वाधिक गंभीर गोष्ट होय. माझं सारं बौद्धिक मंदत्व कुणी घालवलं असेल तर ते वाचनानं. वाचनासारखं दुसरं प्रेरक नाही. वाचायला मला काहीही चालतं. लहानपणी गरीब परिस्थितीमुळे मला इच्छा असून वाचायला काही मिळायचं नाही. त्या काळात वाण्याच्या दुकानातील वस्तू रद्दीच्या कागदात, वर्तमानपत्रात बांधून मिळायच्या. प्रत्येक सोडलेल्या पुडीच्या कागदावर माझ्यावर कोण उपकार करून सोडले आहे. अशा रंगीत रद्दीनंच मला निसर्ग शिकवला. अशा कागदांनीच माझ्या परदेशी पर्यटनाची उर्मी जागवली. जीवनातील कितीतरी निराश क्षणी याच कागदांनी मला जगण्याची उमेद आणि ऊर्जा दिली. आता ग्रंथालयात पुस्तकांची संख्या वाढते आहे, त्या तुलनेत वाचक वाढत नाही. त्यामुळे माझ्यासारख्या नित्य वाचकाला ग्रंथालये पूर्वीपेक्षा अधिक सुखकर झाली आहे. कमी लोक आहे म्हणून त्यांना उडत जायला. फळीच्या टोचणाऱ्या खेळांची जागा आता मऊ गाद्यांनी घेतली आहे. माझ्या घरात रोज येणारी पुस्तकं मला पाहण्यासारखी वाटतात. सुख समाधान देतात आणि निघून जातात. मनात उरतात फक्त त्यांच्या स्मृती, सहवास. पुस्तकं मला कवडशासारखी वाटतात, अंधार दूर करणारी. वाचन मला नेहमी अंधाराकडून प्रकाशाकडे नेत राहिलं आहे. पुस्तकं, कवडसे, तशीच किवाडे, खिडकीशिवाय घर असतं का? ज्या घरात पुस्तकं नसतात तिथं माझं मन रमत नाही. पुस्तकं पण ठेवलेली नाही. वाचलेली, खुणा केलेली, फाटलेली पुस्तकं तर मला अधिक आवडतात. पुस्तकं जपून ठेवायची नसतात, हो, ती जपून वाचायची असतात, हे मात्र खरं. पुस्तकं कशीही वाचा, बसून, झोपून, टेबलावर चक्क पाय पसरून. प्रवासात ती तुम्हाला सारखाच आनंद देतात. लग्न, वाढदिवस, वास्तुशांती, अभिनंदन, सर्व क्षणी मला पुस्तक भेट देणं आवडतं. लोक शुभेच्छांचे पुष्पगुच्छ देण्याऐवजी सुविचार का देत नाही याचं मला आश्चर्यच वाटतं. प्रकट वाचनापेक्षा मौन आणि मननीय वाचन मला अधिक आवडतं. सतत रेंगाळत राहणारी पुस्तकं, लेखक, ओळी, विचार, प्रसंग हे मला माझे वाटत राहतात. पुस्तकांसारखा जिवलग मित्र नाही. उशाला, पायथ्याला, हाताला, इकडे तिकडे चोहीकडे पुस्तकं हवी. वाचता क्षणी पुस्तक हाती लागायला हवं. घर मी ग्रंथालयातील दरी मला सतत बेचैन करत असते. ग्रंथालयाचा समावेश अत्यावश्यक सेवेत केला जावा. ती ATM सेंटर सारखी 24 तास आठवड्याचे 7ही दिवस उघडी असायला हवी. असा समाजच खरा सुजण मानायला हवा. पुस्तकवेळी माणसं मला आपलीशी वाटतात. वेळ काढायला वाचणारी माणसं आयुष्य फुकट घालवतात. वाचलेला विचार करून आचरणात आणणं म्हणजे आयुष्याचं लेखापरीक्षण करणं असतं. मी सतत मनात हिशोब करत असतो की या वाचनाने मला काय दिलं. जे मला मिळतं ते मी दुसऱ्याला देतो, ते दुसऱ्याला केव्हा सांगेल असं होतं.
जे आपण अगदी आता माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा जो कोणी नवीन पुस्तक वाचलं की लगेच काहीतरी त्याच्यावर एक छोटीशी नोट असतेच की दुसऱ्यांना सांगावं, ही पण आपल्या मनात उर्मी असतेच. शिक्षक असण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण वाचलेलं अनेकांपर्यंत पोहोचवता येतं. आजचं जग स्पर्धेचं खरं, पण इथं वाचनाची स्पर्धा मात्र कशी कमी याचं आश्चर्य वाटतं. वाचनाशिवाय जगाच्या स्पर्धेत आपण वाचू शकत नाही हे अनेकांना उमगतही नाही. उत्क्रांतीवादाची अलीकडे मला मोठी भीती वाटते. आपण वापरला नाही म्हणून त्याची शेपूट झडून गेली म्हणे. मग आपण वाचत राहिलं नाही तर एक दिवस डोळे आणि डोके झडून जाईल की काय असं मला वाटत राहतं. पुस्तकाचं वाचन मला अज्ञाताच्या महाद्वारातून ज्ञानाच्या विशाल क्षितिजावर येऊन उभं करतं. 14 विद्या आणि 64 कलांची माहिती झाली तरी अजून 84 लक्ष योनीचं ज्ञान आपल्याला होणं बाकी आहे याची रुखरुख मला अस्वस्थ करत असते. वर्तमानातील दुःख दूर करणारी वाचनाची सर्व साधनं हा माझा नित्याचा विरंगुळा आहे. ती नसती तर मला तर आत्महत्याच करावी वाटली असती. कारण आत्महत्या करणारी माणसं पुस्तकं वाचत नसावी असं माझा कयास आहे. इतकं म्हणजे त्या वाचनावर प्रेम. वाचन म्हणजे रद्दीतून रत्न शोधण्याचा छंद. एकदा का तुम्हाला या अल्लाउद्दीनच्या गुहेत शिरण्याची सवय लागली की तुम्हाला जग निरर्थक वाटू लागेल. रोजच्या वाचनानं तुमच्या डोक्यातील प्रकाश वाढत जातो. चर्मचक्षु झडले तरी प्रज्ञाचक्षु तुमच्या हाती गवसलेले असतात. जीवनाचं मर्म तुम्हाला उमगलेलं असतं. विश्वावर स्वार होण्याचं कसब वाचनाने तुम्हाला साधलेलं असतं. मग जग जिंकायला काय वेळ, ज्याने वाचले त्यांनी जग जिंकले. असं यांनीच वाचनावरच वाचलं 2 दिवसापूर्वी ट्रेन लायब्ररी काहीतरी किंवा असे रेल्वे लायब्ररी, रेल्वे स्टेशनवर येणाऱ्यांनी घेऊन जायचे पुस्तक. पण ट्रेनच्या आता आपल्या वंदे भारत वगैरे त्यांनी अवेलेबल करू शकतात. 6 तासात एक पुस्तक सहज नाही. वंदे भारत मध्ये 6 तास 8 तास प्रवास आहे. त्यांनी जाताना घ्यायचं येताना परत करायचं असं. तर एवढ्याशा प्रस्तावाने वाचनासाठी मला हे वाचलेलं जसं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं. मी गौरी कांदेला विनंती करते तिने या दोन्ही पुस्तकांचा परिचय करून द्यावा. आय एम नुजोत एज 10 अँड डिवोर्स्ड. इंग्लिश आहे इंग्लिशच त्याची म्हणजे मराठी अनुवाद नाही. मी तर इंग्लिश वाचला. तर ही नुजोत या शब्दाचा अर्थच आहे की बर्थ किंवा एलिव्हेटेड किंवा हायलँड असा त्या शब्दाचा अर्थ आहे. तर ही जी गोष्ट आहे ही येमेन कंट्रीमध्ये घडलेली आहे. त्यामध्ये खारदी म्हणून एक छोटं खेड आहे त्या ठिकाणी. ॲक्च्युली तुम्ही जर का नेटवर सर्च केलं तर मी यामध्ये जे मेन्शन केलेलं आहे त्याचं स्पेलिंग आहे KHARDJR. पण ॲक्च्युली तो त्याचा अपभ्रंश आहे. ॲक्च्युली गावाचं नाव आहे त्या खागदी असं नाव आहे. तर आर इज सायलेंट इन दिस. तर इनिशियली आता येमेन कंट्री इज व्हेरी स्मॉल कंट्री बट बिगर दॅन सिरिया, नेपाळ अँड ग्रीस. तर टिपिकल सुरुवातीला त्या कंट्रीचं वर्णन आहे की कशी आहे, काय फेमस फॉर स्पायसेस, हँडीक्राफ्ट्स आणि बाकी सगळे जे अरेबियन कंट्रीजमध्ये जे गुड्स दिले जातात त्यासाठी इट्स व्हेरी फेमस. तर यामध्ये सुरुवातीला काय आहे की छान असं सुरुवातीला जे वर्णन केले त्यानंतर हे जे कुटुंब आहे. शी इज अ व्हेरी इनोसंट गर्ल, 10 years old आणि शी इज निदर प्रिन्सेस नॉर अ क्वीन. आणि वन डे हर मिस्चिवस स्माईल दॅट टर्न इनटू टीयर्स. अशी इथून सुरू आहे ती कथा. आणि पहिलाच जो आहे मी फक्त इंडेक्स मधून जेवढं आहे तेवढंच पटपट हायलाईट करते कारण आपल्याला जे आहे ते 2 पुस्तक आहेत त्यामुळे पटपट संपवते. पहिलाच जो चॅप्टर आहे तो कोर्टपासूनच सुरू होतो. यामध्ये कसं आहे की हिच्या वडिलांना 16 अपत्य आहेत पहिल्या बायकोपासून आणि 5 अपत्य आहेत दुसऱ्या बायकोपासून. आणि 16 मधले 3 मिसकॅरेजेस, एक डाईड ॲट द टाइम ऑफ बर्थ. सगळ्या डिलेव्हरीज आईच्या होम डिलेव्हरीज आहेत. शी डिलेवर्ड ऑन मॅट. म्हणजे नो वन वॉज देअर. जर का कुणाला डिलेव्हरी कंडक्ट करायला जायचं असेल, हॉस्पिटल वॉज नॉट अवेलेबल म्हणजे 100 kilometers फ्रॉम हर होम. टिपिकल गावातलं वर्णन आहे. हे झाल्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो त्या गावातलं वर्णन आहे. गावातलं वर्णन ज्याचं टिपिकल आहे की छान आपले ओढे वाहत आहेत, छान माउंटन्स आहेत. हे टिपिकल गावातलं वर्णन आपण जसं अनेक कादंबऱ्यात वाचतो तसं. त्या गावात राहताना एक गोष्ट घडते. दे आर स्टेइंग व्हेरी आउटस्कर्ट्स. म्हणजे या शब्दाचा अर्थच आहे की खागदी या शब्दाचा जो अर्थ आहे दॅट मिनिंग ऑफ दॅट वर्ड इज आउटस्कर्ट्स ऑफ एंड ऑफ द अर्थ असाच अर्थ आहे. आणि पाणी आणायला सुद्धा पण फार नदीवर वगैरे जायला पण ती नदी अशी छोट्या ह्याच्यातूनच वाहत असते. ती तिची भावंड असे खेळत असतात वगैरे हे सगळं वर्णन. आणि एक दिवस काय होतं तिच्यातलं एक भावंड आजारी पडतं आणि तिची आई त्यासाठी हॉस्पिटलला त्या बाळाला घेऊन जाते. त्यामध्ये हिची जी एक बहीण आहे हिच्यापेक्षा 1-2 वर्षांना मोठी, हिच्यावर रेप होतो. आणि गावातले काय म्हणतात की हर
कॅरेक्टर वॉज नॉट गुड, सो दे ट्राय टू ॲसेसिनेट दीज पीपल. पण त्यामध्ये होत नाही, हे सुटतात आणि त्याची येमेनची जी कॅपिटल आहे सना, त्या ठिकाणी पूर्ण कुटुंब स्थलांतरित होतं. हे स्थलांतरित झाल्यानंतर ते पूर्ण राहताना टिपिकल आपण आता बघतो आपल्या इथे सुद्धा वेगवेगळ्या रोड्सवर बेगर्स म्हणजे भीक मागत असतात, पाईप्समध्ये राहत असतात, काही रोजगार नसतो. मग तिच्या वडिलांना कसं कसं स्वीपरचं एक काम मिळतं, त्यातून एवढ्या सगळ्यांना पोचणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. तर हे सगळं चित्रण जे आहे त्यातून ते जवळजवळ 12 जण आणि त्याची 5 म्हणजे 17 मुलं, 2 बायका घेऊन या ठिकाणी राहणं आणि इन दॅट स्लम एरिया, दॅट कंडिशन इज व्हेरी पॅथेटिक. इतकं भीषण वर्णन आहे त्यामध्ये. आणि पहिला जो पार्ट आहे तिनं पहिलंच काय दिलं की कोर्टमध्ये पहिलंच आणि त्यानंतर हा सगळा रिकॅप आहे. कोर्टमध्ये का ती जाती तर 150 रियाल तिच्या आईकडनं ती घेती आणि त्या सुटकेनंतर ती फक्त ठरवते की आय जस्ट वॉन्ट टू कॅच 1 मिनी बस अँड आफ्टर दॅट शी got 1 taxi and then she went to the court. कोर्टमध्ये गेल्यावर टिपिकल दॅट कोर्ट माहोल, ऑल फाईल्स, डॉक्युमेंट्स, एव्हरीवन वॉज क्राईंग, वुमन वर वीपिंग अँड बेगिंग फॉर द राईट्स. म्हणजे सगळे असे असतात जे टिपिकल कोर्टचं वातावरण असतं ते सगळं. मग त्यानंतर तिथं गेल्यानंतर ती अशा बरेच तिला ॲडव्होकेट्स दिसतात. मग त्यामध्ये एका वकिलाला विचारते की आय जस्ट वॉन्ट टू मीट जज. तर ती म्हणते डू यू नो हिज नेम. ती म्हणते नो आय डोंट नो, आय वॉन्ट टू मीट अ जज. एवढंच ती खंबीरपणे म्हणते. मग अशीच चालताना म्हणजे एक 10 वर्षाची मुलगी इमॅजिन करा, शी इज इलिटरेट, शी डझंट नो अ वर्ड टू राईट. म्हणजे हार्डली काय पहिलीपर्यंत वगैरे शिक्षण, ते सुद्धा असं झाडाखाली वगैरे आपण तांड्याची पोरं बघतो तशी. आणि मग त्यानंतर एक तिला ॲडव्होकेट भेटते, ती अशीच रँडम, हर नेम इज नॉट मेन्शन इन दॅट. पण ती तिला एका कोर्टमध्ये हिअरिंग चालू असते त्या ठिकाणी ती घेऊन जाते. शी जस्ट ओपन द डोअर आणि ती म्हणते लुक ॲट हिम, ही इज अ जज. मग ती एक चेअर रिकामी असते, त्या कोपऱ्यातल्या चेअरमध्ये ती बसते आणि एकदम शी वॉज म्हणजे हेल्पलेस क्रिएचर जसे असतात तशी. आणि मग त्यानंतर हिअरिंग वगैरे सगळं होतं, कोर्ट ॲडजर्न होतं आणि मग जज वगैरे सगळे निघताना सगळं बऱ्यापैकी रिकामं होतं आणि एक जज येतात आणि मग तिला म्हणतात की व्हॉट डू यू वॉन्ट. ती म्हणते आय वॉन्ट डिवोर्स. असं जजला डायरेक्ट म्हणते. म्हटलं आर यू मॅरिड. तर ती म्हणते येस ऑफकोर्स. मग तो म्हणतो की हे जे प्रिकॉशियस मॅरेजेस आहेत तर दो दे आर कॉमन इन येमेन बट नो वन हॅज अप्रोच्ड की असं की हू फाइल्ड अ कंप्लेंट्स अगेन्स्ट हर ओन फादर ऑर हर हजबंड म्हणजे ॲट दिस एज. म्हणजे किती म्हणजे दिस इज द फर्स्ट केस की माझ्याकडे अशी ही फाईल झालेली आहे की मी आता याच्यावर बट वी विल ट्राय अर लेवल बेस्ट असं एवढंच म्हणतो. आणि पण मग हिच्या राहण्याचा प्रश्न येतो, हिला ठेवणार कुठे, ही अशीच पळून आलेली आणि नो डॉक्युमेंटेशन नथिंग. कारण किती मुलं झाली, काय झाली, त्यांची बर्थ सर्टिफिकेट नसतात. आपल्याला हे सगळं भारतात होते म्हणजे त्या तिथं तर फार दुरावस्था आहे. त्यानंतर मग ते रिकॅप आहे की तिचं वेडिंग ठरवलं जातं. असंच त्यामध्ये जेव्हा ते सना या कॅपिटलमध्ये येतात त्या ठिकाणी बरेच असे आपल्याकडं जसे पारावर गप्पा मारत माणसं गुटखा खात बसलेली असतात. तिथं खता म्हणून एक असतं की जे पानात गुंडाळून चावलं जातं आणि त्यामध्ये थोडं ॲडिक्शन होतं त्याचं. मग असाच एक माणूस येतो जो हिच्यापेक्षा तिप्पट म्हणजे 30 वर्षांचा असतो आणि असाच ही जस्ट सेड की आय जस्ट वॉन्ट टू युनाईट आवर फॅमिली असं म्हणतो आणि आय जस्ट वॉन्ट टू मॅरी युअर गर्ल असं सांगितल्यावर मग तिच्या ऑलरेडी 2 बहिणींचं इतकं विचित्र झालेलं असतं. म्हणजे पहिलीला रेप झालेला असतो, ती पळून गेलेली असती आणि जो पळून गेलेली असती ती नवऱ्यासकडे 2 महिन्यांनी परत येते या कॅपिटलमध्ये आणि त्यानंतर हा तिच्या 3ऱ्या बहिणीबरोबर पहिल्या बहिणीचा नवरा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतो आणि त्यातून इतकं भयानक चित्र यामध्ये घेतलंय. आणि मग नंतर तो म्हणतो की मला तुझ्या मुलीबरोबर लग्न करायचंय काहीतरी असं त्यांच्यातच. आणि हे सगळं जे असतं की हे सगळं मॅन रिटर्न आहे, पॅट्रियार्कीच आहे तिथं, देर इज नो डाऊट. सगळं त्यांनीच लिहिलेलं असतं. काय ॲग्रीमेंट असं देर इज नथिंग, नो ॲग्रीमेंट इन रिटर्न, काही नाही. काहीतरी पैशाची देवाणघेवाण तोंडी होते आणि बाप घरी येऊन डिक्लेअर करतो की यू हॅव टू गेट मॅरिड. ती म्हणजे शॉक पहिल्या दोघं, देर इज नो राईट फॉर वुमन, म्हणजे काही व्हॉइसच नाही आहे बायकांना बोलायचा. आणि मग लग्न होतं, टिपिकल लग्न ते मुस्लिमांचं दाखवलंय, मस्करा लावणं, हिच्यापेक्षा दुप्पट उंचीचा तो ड्रेस, ही अशी एक 25-30 किलोची मुलगी. आणि मग ती म्हटली की मला इतकं म्हणजे ते विदारक दृश्य आपण वाचू शकत आहे थोडंसं, म्हणजे ते तुम्हीच वाचा, मी काही एवढ्या डिटेलमध्ये जात नाही.
आणि मग त्यानंतर ते वेडिंग जे होतं त्यानंतरचा जो रेस्क्यू आहे म्हणजे नॉट रेस्क्यू, तिची पाठवणी जी होते, बाहेरच मग एक डबडा SUV उभी असते, त्यातून तिला घेऊन जातात. टिपिकल केरला स्टोरीमध्ये जे अप्स अँड डाऊन सगळं रेगिस्तान त्या अरेबियन कंट्रीमध्ये दाखवलं आहे. म्हणजे मग प्रत्येक ठिकाणी चेकपोस्ट असतो, पोलीस अडवतात. म्हणजे त्यामध्ये तिचा एक भाऊ, त्या नवऱ्याचा भाऊ असतो, त्याची बायको असते, कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य नसतं, सगळ्यांनी न्यूट्रल आणि म्हणजे ते वर्णन फारच बेकार आहे. तर तसेच ते कोंबून जातात आणि मग ठिकठिकाणी चेकपोस्ट असतात. ती म्हणते ह्यातला एक तरी पोलीस माझ्या मदतीला येईल का, म्हणजे असे तिच्या त्यामध्ये भावना दाखवल्यात. पण काही नाही, असंच खाच खळगे करून कसे बसे त्या तिच्या मूळ गावचाच हा राहणारा असतो खाजगीचा, तिथंच जाऊन पोहोचतात. त्यानंतर दारामध्ये एक ओल्ड वुमन असते जी या नवऱ्याची आई असती, म्हणजे ऑल रिंकल्ड फेस, दात पडलेले, ब्लॅकिश कलर हे ते, आणि त्यांनी कमिट केलेलं असतं आय विल नॉट गिव्ह एनी फिजिकल रिलेशन टिल शी गेट्स मॅच्युअर्ड. हे सगळं कबूल केलेलं असतं बरं का, तरीसुद्धा तो ह्यातलं काहीही पाळत नाही. आणि गेल्यानंतर तो फिजिकल कॉन्टॅक्ट होतो, त्यानंतर हिनस क्राईम म्हणजे इतकी तिला मारहाण होते, प्रचंड ती चुलीवरची काळी भांडी वगैरे, आणि तिला सांगितलेलं असतं उठल्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तो तर रेप करतोच, म्हणजे दॅट इज कॉल्ड एज मरायचल रेप म्हणजे सो कॉल्ड. त्यानंतर ती इतक्या वेगानं त्या ह्याच्यातून बाहेर पडते, मिळते पण झोपडीमध्ये स्टोन माउंटेड होम असं असतं, असं काही खास नसतं. आणि सगळी चुलीवरची भांडी घासून, आणि तिची आई त्याच्या नवऱ्याला सांगते की रोज हिला मारायचं, म्हणजे असंच. मग तो इरिस्पेक्टिव्ह ऑफ वॉट एव्हर इज इन युअर हँड यू हॅव टू बीट हर. आणि मग सगळी कामं करणं हे करणं, म्हणजे तिच्या काहीही त्राण राहिलेला नसतो. अशा दिवशी ती एक दिवस म्हणते आय जस्ट वॉन्ट टू मीट माय पॅरेंट्स वन्स. तर मग किती वेळ असं कित्येक दिवस ती असं सांगत असेल, देन वन डे ही ॲग्रीज. आणि मग तो तिला घेऊन जातो आणि मग ती येते तिच्या माहेरी एक दिवस. आणि मग तो म्हणतो की तरीसुद्धा तुला माझ्याबरोबर माझ्या भावाकडे राहावं लागेल. तर ती ठीक आहे म्हणते 2-3 दिवस आपण, तरी मी म्हणते की नाही मला थोडे दिवस तरी पॅरेंट्सकडे सोड, मग 1-2 आठवडे राहतील. मग परत तो तिला न्यायला येतो की ती म्हणजे नो आय जस्ट वॉन्ट 2 more days टू स्टे अलॉंग विथ माय पॅरेंट्स. तर तो म्हणतो की तरी नाही. मग तो असा फिस्ट म्हणजे उगार तो बुक्की मारायला वगैरे, तरीसुद्धा ती मग अशी म्हणजे नाहीच, अशी अगदी नाही म्हणते, ती ठाम राहते तिच्या ह्याच्यावर. आणि मग ठीक आहे म्हणते. आणि मग काय होतं की ती अशीच वडिलांकडं आईकडं आपले जे काही रिलेशन्स आहेत त्यांना अक्षरशः सांगत असते की मी कुठल्या कंडिशनमधून जात आहे, यू जस्ट हेल्प मी, आय डोंट वॉन्ट टू गो टू दॅट प्लेस. तरी सुद्धा नो वन लिसन टू हर. मग एक दिवस ती शी गोज टू हर स्टेटमध्ये, ती तिच्याबरोबर राहत नसते दुसरी बायको जी आहे, कारण काहीच यांना सोर्स ऑफ इन्कम नाही. म्हणजे एव्हरीवन यूज टू बेग ओनली, काही नाही. ट्रॅफिक सिग्नलवर मारणे, कधी कधी रेड लाईट एरिया, त्यामध्ये हिच्या बहिणींची वाताहत की त्यामध्ये चाइल्ड ट्रॅफिकमध्ये बऱ्याचदा तुरुंगात राहणे, मग अननेसेसरी ब्लेम्स वगैरे हे सगळं होतं. आणि मग ती जाती, तिचं नाव असं डौरा, तिची जी स्टेप मदर असते सावत्राई, तर ती खूप प्रेमळ असते, म्हणजे तिच्याशी खूप छान वागत असते. आणि मग ती तिला अगदी ग्रेसफुली वेलकम वगैरे करते. तिचा पहिला मुलगा सेरेब्रल पाल्सी झालेला असतो, त्याची सुद्धा ती काळजी घेत असती. आणि तिनंच असे भीक मागून थोडे पैसे जमा केलेले असतात आणि 200 रियाल शी जस्ट गेव. दुसऱ्या दिवशी ती घरी येते आणि मग तिची आई सांगते की मी हे अजून एक 150 रियाल घे. तिला माहीत नसतं हिला काही 200 वगैरे दिले तिच्या स्टेप मदरने. ती 150 रियाल हिच्या हातात ठेवते आणि गो अँड बाय ब्रेड फॉर अस असं सांगते. आणि मग ती जाते म्हटल्यावर मग तिला ते चान्स मिळतो आणि ऑब्व्हियसली ती बुरखा वगैरे घालून जाते आणि पळते आणि तो एस्केप होतो. तो एस्केप झाल्यानंतर जेव्हा तिला ते जज भेटतात त्यावेळेला ते म्हणतात आता हिला ठेवायचं कुठं. दो वी हॅव ॲक्सेप्टेड दॅट केस, देर इज नो डॉक्युमेंटेशन रिगार्डिंग हर बर्थ, ते काहीच नसतं तिच्याकडं, तर तरीसुद्धा म्हणतात की वी विल ट्राय असं म्हणतात. आणि मग त्यांचा जे कलिग असतात अजून एक, म्हणजे तेही जजेस असतात त्यांच्या घरी, कारण त्या दिवशी जे मेन असतात ॲब्डो म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांची फॅमिली घरी नसती. मग अशा 10 वर्षाच्या मुलीला म्हणजे ऑब्व्हियसली मुस्लिम कंट्रीजमध्ये बऱ्याचदा घरी कोण फिमेल्स नसेल तर नको उगाच ठेवायला, म्हणून त्यांच्या कलिगकडं तिला ठेवायची ते व्यवस्था करतात, म्हणजे टू प्रोटेक्ट हर. आणि मग त्यानंतर तो खटला चालू होतो आणि शिवा म्हणून एक रिनाऊंड लॉयर असते त्या कोर्टमध्ये, सो शी टेक्स हर केस. आणि मग त्यानंतर ती केस ते घेतात आणि मग ते म्हणतात की तिच्या वडिलांना आणि तिच्या नवऱ्याला दोघांना अरेस्ट करा, कारण त्यांच्यापासून हिला धोका आहे. आणि मग ते अरेस्ट करतात
त्यानंतरचा फुल सिनॅरिओ, सगळे इंटरनॅशनल पब्लिशर्स सगळीकडून सगळेजण येतात आणि मग क्रॉस एक्झामिनेशन हे ते सगळे पुरावे हे ते सादर करणं, वडिलांचंही किती चुकलंय हे सगळं सांगणं आणि ह्यातून मग तिला डिवोर्स मिळतो. आणि हा म्हणजे येमेनमधला पहिला डिवोर्स की ॲट द एज ऑफ 10. आणि मग त्यानंतर न्यूयॉर्क पब्लिशर्स वगैरे येतात आणि मग तिची खूप इच्छा आहे की मी आता लॉयर बनावं. आणि अशा अनेक मुलींना म्हणजे येमेनमध्ये हे स्लोगन आहे की इफ यू आर रेडी टू मॅरी विथ 9 year गर्ल देन यू आर हॅपी. म्हणजे असलं स्लोगन्स त्या ठिकाणी लिहून ठेवले. तुम्हाला जेवढी कमीत कमी वयाची मुलगी, एके ठिकाणी तर 7 वर्षाच्या मुलीचा विवाह 32 वर्षाच्या माणसाशी केला जातो. 3rd day शी डाईड बिकॉज ऑफ दॅट मराठी रेप. तर त्या आई वडिलांना कशाचीच खंत वाटत नाही आणि मग ते म्हणतात की नाही आमच्याच मुलीत काहीतरी दोष असेल. सो ऑन 7th day ऑफ दॅट डिमाइज दे हँडेड ओव्हर देअर 3rd daughter हू इज ऑलमोस्ट 8 years old. इतकं बेकार म्हणजे कुठलेही लॉज नाहीत, काही नाहीत. म्हणजे जरी आता त्यांनी केलेले आहेत हे लॉज तरी सुद्धा बरेच पाळले जात नाहीत आणि पाळत नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. तर हे पुस्तक वाचायला काही ठिकाणी असं होतं की आपण किती चांगल्या कंडिशनमध्ये जगतोय आणि हे किती व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि त्यांनी खरं इन February 2009 द येमेनी पार्लमेंट फायनली पास्ड अ न्यू लॉ रेजिंग द लीगल एज ऑफ कन्सेंट टू 17 फॉर बॉईज अँड गर्ल्स ड्यू टू द प्रेशर फ्रॉम वुमेन आफ्टर न्यू. पण तो लॉ जरी झाला तरी 17 झालाय तो लॉ आता. पण तरी सुद्धा अजूनही तिथं मिसिंग. जेव्हा त्यानंतर ही रिकनेक्ट झाली हिच्या फॅमिलीशी. हिचा एक भाऊ आहे, त्याच्या गरजा काही पुऱ्या होईनात कारण जेव्हा ते बेगिंग वगैरे करतात त्यावेळेला मोठमोठे शोरूम्स मॉल या ठिकाणी ती मुलं असतात. तर त्यांना वाटतं की आपण हे घ्यावं ते घ्यावं, अशा गोष्टी बऱ्याच त्यांना वाटत असतात पण त्या त्यांना मिळत नाही. तर तो घरी येऊन वडिलांकडून खूप डिमांड करायचा आणि त्यांची काहीच परिस्थिती नव्हती. तर तो एके ठिकाणी बॉर्डर क्रॉस करून सौदी अरेबियात जातो पण तो ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये अडकतो आणि मग परत येतो तो भाऊ. आणि मग त्यांची सगळी कथा त्यामध्ये दाखवली आहे. तिच्या बहिणीचं काय झालं, जी पहिल्या नवऱ्यानं रेप करून त्याच्याबरोबर तो टाकून गेला. तिची 2 मुलं, त्यातल्या एका मुलाला तिची सासू स्टेशनवर जाऊन भीक मागत असते. मग ह्या दोघी जेव्हा शेवटी भेटतात त्यावेळेला ती बहीण हिचं बघून हिच्याकडून इन्स्पायर्ड होऊन त्या आपल्या मुलीला सोडवून आणते आणि मग दोघी बागेत जातात. ती म्हणते की त्यानंतर मी स्कूलशी रिकनेक्ट झाले. स्कूलशी रिकनेक्ट झाल्यानंतर मला कितीतरी कळलं की बऱ्याच माझ्या शेजारच्या मुली अशाच गायब होत आहेत. म्हणजे हे किती धक्कादायक आहे. म्हणजे देर इज अ लॉ, देर इज नो इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे किती शिक्षणाची गरज आहे, काय आहे, अशी ही सगळी कथा आहे. आणि मस्ट रीड बुक आहे. आवडत असेल तर वाचा. आय वॉज इन गायनॅक प्रॅक्टिस इन 30 years. म्हणजे स्टील आय एम डुईंग. पण त्यामुळं मला हे काही विषय खूप जवळचे वाटतात. त्यासाठी म्हणून असं वाटतं. आता दुसरं हे जे पुस्तक आहे बालविवाहाचं आहे. हे रंभ कुलकर्णींचं पुस्तक आहे. आपण भारी पुशारक्या मारतो की अजूनही लग्नाचं वय आता झालंय तरी सगळे अजून म्हणजे 2 टोकं आहेत की 35व्या वर्षी सुद्धा अजून लग्न होत नाही आणि दुसरं एक टोक आहे की अगदी बालविवाह म्हणजे बिलो 16 सुद्धा होत आहे. तर ह्यांनी जो सगळा आढावा घेतलाय त्यामध्ये जगात पूर्ण दर दिवसाला 33,000 बालविवाह होतात. त्यानंतर पूर्ण कुलकर्णींचं काम या ह्याच्यात आहे. त्यानंतर देवदासींच्या ह्याच्यावर त्यांनी फार काम आणि एकल पालकत्वात म्हणजे देवदासी प्रश्नावर त्यांनी फार काम केलंय. आणि त्यांनी दिलंय की प्रत्येक 5 लग्नामागील एक विवाह हा बालविवाह असतो. त्यानंतर आहे की सध्या भारतात बालवधूंचं प्रमाण 23 कोटी आहे. त्यातले आत्ता म्हणजे पूर्ण जर का भारताचा विचार केला तर त्यामध्ये जे 70 जिल्हे आहेत त्यातलं सगळ्यात बालविवाहाचं प्रमाण 17 जिल्हे महाराष्ट्रातले बालविवाहात आहेत आणि त्यात सोलापूर एक आहे. माझ्याच आयाची मुलगी 40व्या वर्षी आजी आहे. 40व्या वर्षाची आजी आहे. मग याचं कारण एक तर मेन की शिक्षणाचा अभाव तर आहेच. दुसरी म्हणजे स्थलांतरित मजूर आहे. भरपूर तांड्यांवरून ऊसतोड कामगार यांनी सगळं केलंय. विदर्भ, मराठवाडा, नाशिक म्हणजे सगळीकडचा त्यांनी हा कंपॅरेटिव्ह स्टडी करून आणि सगळं कंपाईल केलेलं आहे. त्यामध्ये शिक्षणाचा त्यानंतर सामुदायिक विवाह. मोठ्या बहिणीचं झालं की हिचा खर्च वाचतो म्हणून दोघींचा एकदम विवाह. त्यानंतर जर का दारू पिणाऱ्याची मुलगी सुंदर असेल दिसायला तर डिमांडिंग म्हणजे हे आम्हाला तुझी मुलगी करून दे. हुंडा म्हणजे
आम्ही देतो. आम्ही देतो. आता एके ठिकाणचं म्हणजे त्यांनी सगळं दिलंय, राजस्थान, बिहार, बंगाल, महाराष्ट्र सगळीकडचे दिले. त्यामध्ये एक किस्सा दिलाय की एके ठिकाणी धारणी ह्याच्यामध्ये, जो अमरावती जिल्ह्यात धारणी तालुका आहे, त्या ठिकाणी एका मुलीला त्यांनी विचारलं की विवाहासाठी आमच्याकडे मुलगा येतो, आणि मग ठीक आहे, त्यांचे आई वडील तयार झाले, विवाह करून द्यायला. घरी गेल्यावर 5 जण म्हणजे तिला म्हणायचे तू पांचाली आहे, या चौघांबरोबर सुद्धा यू हॅव टू की फिजिकल रिलेशन. राजस्थानात तर मुली मिळतच नव्हत्या, त्यामुळं ते एक दुर्दैव. ह्याची कारणं काय, तर देर इज नो डिसेंट्रलायझेशन ऑफ आवर एज्युकेशन सिस्टीम. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाचा सुद्धा किती बट्ट्याबोळ झालेला आहे. असं नाही की गरिबी हे एकमेव कारण आहे. काही गरीब पालक आपल्या पोटाला चिमटा काढून सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवणारे आहेतच, पण तरी सुद्धा काही ठिकाणी असं दिसतं की अजिबातच त्याला शिक्षणात गंज नाही. म्हणजे लिटरली काहीही अभ्यास करत नाही. मुलांना आता आपण सारखं वाचतो की 5वीच्या मुलांना बेसिक मॅथ्स वगैरे पण सोडवता येते. अशी मुलं दे आर लिस्ट इंटरेस्टेड इन स्टडी. मग कशासाठी ते पुढे जाऊन अभ्यास करतील? मग त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धती मी कशी डेव्हलप करायला पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे यांच्यामुळं मुलींमध्ये शोषण किती होतं. ते फुलमणीचे, आता मी सर असताना बोलणं ह्या गोष्टी अजिबात योग्य नाही, कारण सर खूप त्यामध्ये तज्ज्ञ आहेत की त्यावेळेला तो 1820 का 30 मध्ये झाला की ती गेली लग्नाच्या 3ऱ्या दिवशी. 7 वर्षाच्या मुलीला जर का 32-35 वर्षाच्या याच्याशी लग्न झाल्यावर जरी कबुली देतात तरी काही नाही. तर असं विविध ठिकाणचं आहे. यातल्या 1-2 गोष्टी मला सांगायला आवडतील. आहे म्हणजे ती खूप जुनी केस आहे. झरट विवाह कॉमन ते तर आहे. पुण्यात घडत होतो. नंतर हे त्यांनी दिलंय की कोविडमध्ये जी प्रकरणं वाढली, मुली प्रेमासाठी म्हणून आता एक किस्सा दिलाय की एक मुलगी कोविडमध्ये लग्न ठरवलं म्हणून एका मुलाशी लग्न करायचं नाही म्हणून जो अनोळखी मुलगा होता त्याच्याबरोबर सुद्धा ती पळून गेली. त्यांनी तिला जाऊन विकलं आणि वेश्या व्यवसायात अडकलं. त्यानंतर ती मुलगी तिथून सुटून 2 वर्ष सतत अत्याचार सहन करत गावाला परतली, तर तिचं आता पुनर्वसन चालू आहे. आणि अशा विविध संस्था आहेत. मग हे जे आहे हे बरेच रिपोर्टिंग वगैरे खर्च कमी म्हणून काही केलं. हो. आणि त्यांनी दिले की CWC म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटी समोर दर महिन्याला बालविवाहाच्या 20 केसेस सादर होतात. म्हणजे यांनी एवढा परफेक्ट डाटा दिलेला आहे ना की धारणी तालुक्यात आता मी सांगितलं की राजस्थानात काही भागासाठी मुली मिळत नाहीत वगैरे. त्यानंतर अंगणवाडी सेविका ह्या ज्या पेरीफेरीला काम करणाऱ्या असतात ते काय म्हणतात की सरपंच दे आर सो रिलक्टंट, दे जस्ट कन्सर्न अबाउट देअर पोझिशन, दे डोंट वॉन्ट टू इंटरफिअर. नाही बाबा आम्हाला पुढच्या वेळी सरपंच मिळून देणार. तर हा जो सहभाग आहे, असं आपल्याला वाटतं की शहरात बालविवाह होत नाही, तर शहरात सुद्धा बालविवाह होतात, खेड्यात होतात. त्यामध्ये पोलीस पाटील, सरपंच, अंगणवाडी वर्कर्स, आशा वर्कर्स यांनी सहभाग दिलाच पाहिजे. पण तरी सुद्धा हे कुणीही पुढे येत नाही, कारण त्यांना नंतर मारायला उठतात. आणि एके ठिकाणी असाच विवाह चालू असताना हे गेले, त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय संबंध आहे तुमचा, आणि असे 16 विवाह बालविवाह होत होते. त्यातले त्यांनी थांबवले, तर रात्री जाऊन एका MIDCच्या रिमोट एरियात त्यांनी 9 विवाह उठून पण टाकले. आता आम्हाला हे आहे कायदा असा आहे, पॉक्सो जो आता नवीन कायदा झाला त्याच्यामध्ये कुठलीही मुलगी भले विवाहित असू दे, पण इफ शी इज प्रेग्नंट वेन शी इज लेस देन 18 तर ते पोलिसांना कळवायला पाहिजे. डॉक्टरांची जबाबदारी. हा आता त्याची गंमत अशी आहे, आपल्याकडे अशी गंमत अशी आहे त्याची, तर आता आम्ही तिला ट्रीटमेंट द्यायची का पोलिसांना कळवायची? आणि बर्थ सर्टिफिकेट आणा. नाही आता आधार घेतल्याशिवाय ते रजिस्ट्रेशन करत नाही आम्ही. पण अशा एका केस बद्दल आम्ही पोलिसांना कळवलं तर ते म्हणाले कशाला कटकट करताय, सोडा की. नाही, पोलीस येतच नाही. आणि त्यांनी यामध्ये ते दिले की बालविवाहाचा पहिला कायदा जो आहे आणि कलिक सांगतात तू ट्रीटमेंट दे रे बाबा, हे पण जातील बघ पेशंट. पहिला कायदा आहे तो 1929 मध्ये झाला, त्याला आता 100 वर्ष पूर्ण होतील. 2006चा सुधारित कायदा होऊनही आता 19 वर्ष झाली. सर्वात कमी वापरलेला हा बालविवाहाचा कायदा आहे आणि सर्वात कमी भीती असलेला आणि माहीत नसलेला हा कायदा आहे. आणि बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये शोषण आणि ह्यामध्ये एवढे लोक HIV पॉझिटिव्ह असतात
आणि त्यामुळे मुलींना इतकं सफर व्हावं लागतं, हे अत्यंत विदारक आहे. एके ठिकाणी नाशिक जिल्ह्यातली एक केस आहे, त्यामध्ये शेवटी त्या माणसाने एका संस्थेने एज्युकेशन ऑन व्हील्स असं सुरू केलं की जे काही यांना शिक्षण नाही, निदान थोडं तरी शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी ते शिक्षण चालू केलं. तर त्यामध्ये सगळ्या सय्यद कॉलनी म्हणून एक होती, त्या ठिकाणी सगळ्या मुलींची नावं हसीनाच, म्हणजे बसमध्ये कारण त्या दिसायला सुंदर म्हणजे हसीन. तर कुणीही विचारलं बस कंडक्टरने किंवा ड्रायव्हरने हात वर करा हसीना, तर 10 मुली हात वर करतील अशी परिस्थिती होती. तर त्यांच्या घरात त्या तालुक्यात अशी प्रथा आहे की मुलगी जन्माला आल्यानंतर तिसऱ्या दिवशी साखरपुडा. आणि नाशिक जिल्ह्यात नाशिकमध्ये आणि मग त्यांनी काय म्हणजे शब्दच द्यायचे की याच्या मुलाला जन्माच्या आधीच ठरलेलं. आणि मग या त्यांनी दिलेलं आहे बघा. नाशिक एज्युकेशन ऑन व्हील्स ही संस्था चालवणारे सचिन जोशी यांच्याशी मी बालविवाह या विषयावर चर्चा केली. त्यांनी सांगितलं की स्वामी विवेकानंदांच्या जर गरीब विद्यार्थी शिक्षणापर्यंत येत नसेल तर शिक्षणाने त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, हा त्यामधला कॉन्सेप्ट आहे. चाक शिक्षणाची ही फिरती शाळा कमीत कमी अनौपचारिक शिक्षण तरी देईल. हे करत असताना नाशिकमधील मेरी एरियामध्ये सय्यद कम्युनिटीची ओळख झाली. याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं कुणीच आजारी पडत नाही आणि रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली आहे, कारण या वस्तीतील पुरुष स्टंट करतात पिक्चरमध्ये, बॉलिवूडमध्ये. आणि आता हे बंद करून त्यांनी हिंदूंच्या लग्नात फेटे बांधण्याचं काम सुरू केले. या कम्युनिटीमध्ये अंधश्रद्धा आहे, येथे महिलांची प्रसूती रस्त्यावर होते, त्या हॉस्पिटलमध्ये जात नाहीत, त्यांच्या मुलांना ते शाळेत घालत नाहीत. म्हणून मी 3 वर्षे येथे माझी फिरती शाळेची बस चालू ठेवली. तिसरी अंधश्रद्धा आहे ती बालविवाहाशी निगडीत आहे. जर वस्तीमध्ये मुलगी जन्मली तर तिचा तिसऱ्या दिवशी साखरपुडा होतो. तिचे लग्न 5 किंवा 8 वर्षाच्या त्या समाजातील कुठल्याही मुलाबरोबर लावून देण्यात येते. पहिली पाळी आली की वयाच्या 12व्या किंवा 13व्या वर्षी ज्या मुलासोबत जन्माच्या तिसऱ्या दिवशी लग्न ठरले होते त्याच्यासोबत तिला पाठवले जाते आणि त्यांच्यासाठी हा मोठा विधी असतो. तर मग हे कुठं, मग आम्ही काम सुरू केलं त्यावेळी 300हून अधिक कुटुंब आमच्याशी संलग्न झाली. पण दुर्दैवानं त्यामध्ये एक अशी बाई होती की 14 वर्षाची बाई 6 महिन्याच्या बाळाला कडेवर घेऊन आली आणि ती म्हणते की पण आता मी प्रॉमिस करते की मी आता माझ्या मुलीला असं हे करणार नाही. पण त्यानंतर आमची बसच बंद पडली, कारण 15 वर्ष बसला झाले म्हणजे अशा. आणि वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या ज्या बालविवाहाशी कनेक्टेड आहेत, म्हणजे होऊ नये यासाठी, त्या सगळ्या संस्थांचं यांनी यामध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणजे अक्षरशः ग्रासरूट लेवलला काय परिस्थिती आहे आणि कशा रीतीनं जाऊन काम करायला पाहिजे हे खरोखरच छान लिहिलंय. अनेक आपल्या सरकारी योजना ज्या नुसत्या खितपत पडलेल्या आहेत, ज्याचा काहीही फायदा होत नाही, तर त्यासाठी मग आता बालविवाह थांबायसाठी काय करायचं, तर हरामखोर राजकारण्यांना पहिल्यांदा वेठीला धरलं पाहिजे. बोलायचं नाही पण लोकप्रतिनिधींना वेठीला धरणं, दॅट इज द मोस्ट. शिक्षण तर आहेच, आपली एज्युकेशन सिस्टीम तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे. नुसतं शिक्षण नाही तर सगळ्याच गोष्टी, कुपोषण एवढं आहे, बेरोजगारी, रोजगार नाही, सगळं जे आहे सगळं मेट्रोत येऊन बसलं. आपण सगळ्याला छान छान म्हणतो बिकॉज वी आर फ्रॉम प्रिव्हिलेज क्लास. कारण सगळं पण जेव्हा आपण जाऊन बघतो त्यावेळेला इतकं, आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह CSE हा फार म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्शुअल एज्युकेशन, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. म्हणजे त्यामध्ये आता पॉर्नचं प्रमाण किती वाढलं, म्हणजे लिटरली आपण जेव्हा म्हणतो की 10 वर्षाच्या मुलानं 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला, तर त्याचं कारण काय, तर अपार्टमेंट सिस्टीम जी मेट्रोमध्ये आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जी मुलं शाळेतून येतात, शाळेत आल्यावरती प्ले एरियात त्यांच्या खेळत असतात, त्यानंतर जी मोठी मुलं जी असतात ती मोबाईलवर बऱ्याचदा पॉर्न बघत असतात. त्यातला खेळत खेळत मोठ्या मुलापाशी जातो, तो म्हणतो की हे काय बघतोयस दादा, तो म्हणतो इकडे तुला गंमत दाखवतो आणि तो त्याला त्याच्या जाळ्यात फसवतो. मोठा मुलगा कॉलेज गोईंग स्टुडंट आणि सतत, आणि हे खूप सोपं आहे रे, यू डू विथ दॅट गर्ल ऑर दॅट बॉय. आणि मग आपण तिसऱ्या दिवशी पेपरला बातमी वाचतो 10 वर्षाच्या मुलानं किंवा मुलगी अशी या जाळ्यात अडकली. इट्स व्हेरी डेंजरस. आणि यातल्या किती गोष्टी, आता मी बोललो बरं नाही, पण पॉक्सोसाठी पॉक्सो फ्रेंडली कोर्ट सुद्धा नाही आहेत आपल्या इथं. पोलिसांनी तो युनिफॉर्म घालता कामा नये कोर्टामध्ये. त्यानंतर स्पेसिफिक प्रायव्हसी पाहिजे, म्हणजे त्यांना इंटिमिडेटिंग वाटतं बऱ्याचदा मुलांना पोलीस पुढं बघितलं की. त्यांना त्यांच्याबरोबर एक काउन्सिलर पाहिजे, त्यांना ॲश्युरन्स पाहिजे की तू फाईल केली आहेस की तू बोलतोयस ते बरोबर आहे, हे बाकीचे चुकीचे आहेत. कारण घरातले सदस्य असं ते धमकावणारे असतात आणि त्याच्यावर विश्वास लहान मुलावर कोणी ठेवत नाही. मग अशी चाइल्ड फ्रेंडली कोर्ट्स दे आर नॉट अवेलेबल एनिवेअर, इवन ॲट पुणे.
दे आर प्लॅनिंग की आता आपण पुण्याला करूया किंवा बॉम्बेला करूया, बट स्टील देर आर नो चाइल्ड फ्रेंडली और पॉक्सो रिलेटेड केसेसचा निकाल खरं लवकर लागणं अपेक्षित आहे. सॉरी सर, मी तुमची माफी मागून बोलतीये, मला यातलं बरे, पण तरीसुद्धा तो निकाल लागत नाही. आणि मग गौरी देवी सारख्या, आता ती खूपच जुनी झाली, अजमेरच्या याची दर्ग्याची 89 ते नाही सॉरी तो 91-92ला जी केस झाली त्याचा निकाल 100 मुलींवर लैंगिक शोषणाचा हे झालं होतं आणि त्याचा निकाल 32 वर्षांनी लागला. त्यापैकी निम्म्या मुली सुसाईड केल्या होत्या लेडीज कॉलेज आणि कित्येक जण पळून गेले. म्हणजे हे इतकं भीषण आहे की विचार करणं खरोखरच आवश्यक आहे. आणि वी आर इन दॅट कोर छान छान क्रीमी लेअर सोसायटी, सो वी डोंट फील एनिथिंग. वाय शुड बी असं मग आपण बऱ्याचदा म्हणतो की आम्हाला काय पडलंय जाऊ दे, दुसरीकडे जळतंय, पण ह्याच्यावर कुणी बोलायला सुद्धा तयार होतं. म्हणजे मी स्वतः 2 वर्ष तांड्यातले क्लासेस घेतलेले, इतकी भीषण अवस्था आहे. माझ्याकडे तांड्यातले सगळे पेशंट्स येतात, अक्षरशः आपण बघितलं तर सुन्न होतं. म्हणजे डाऊन सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी, ऑल जेनेटिक डिसऑर्डर्स, लॅक ऑफ हायजीन, एन नंबर्स ऑफ प्रॉब्लेम्स आहेत, एन नंबर्स. म्हणजे वी वोंट इमॅजिन. तर अशा सगळ्या परिस्थितीवर असं कोणी का म्हणजे असं उठत नाही, असं बऱ्याचदा प्रश्न पडतात. पण वी आर हेल्पलेस. आपल्याकडून जेवढं होतं तेवढं आपण करावं, कमीत कमी तेवढं तरी खारीचा वाटा समाजाला द्यावा असं वाटतं. जेव्हा जेव्हा होईल कमीत कमी घरापासून, आपल्या घरात ज्या मेड्स येतात किंवा त्यांची मुलं येतात त्यांच्यापासून तरी हे प्रबोधन सुरू करावं. आणि हे सगळं जे आहे एलिट क्लासमध्ये भाषणं देऊन उपयोग नाही. माझं जर ठाम मत आहे की कुठल्याही आता IMA स्कूल, म्हणजे आय नॉट ब्लेमिंग एनी स्कूल, म्हणजे कुठल्याही असं CBSE म्हणा, ICSE म्हणा, अशा स्कूल्समध्ये ही भाषणं देऊन उपयोगच नाहीये. यू हॅव टू रीच टू पेरिफेरी पीपल. तुम्ही त्यांना सातत्यानं सांगायला पाहिजे. जेव्हा अजूनही आमच्या साखरपेठेतल्या हॉस्पिटलमध्ये 2 महिन्याखाली मी सांगितलं 16 वर्षाच्या मुलीचा 42 वर्षाचा नवरा मला विचारायला येतोय, मॅडम माझं हे दुसरं लग्न आहे. त्याच्या आईच्या 11 डिलिव्हरीज मी केल्या. 12व्या वेळेला तिला म्हटलं की मी ट्युबेक्टोमी केलं. तिच्या नवऱ्याशी माझं भांडण झालं. म्हटलं काय ते प्रोलॅप्स म्हणजे काय, तो काढायची कशी बेबी, इतकं PPH मध्ये 12व्या वेळेला. मी म्हटलं ट्युबेक्टोमी केल्याशिवाय आता पाठवत नाही, काय करायची ती केस करून कुरेशी आला. म्हणजे डिस्क्लोज करून नाही त्याला सो मेनी कुरेशीज, पण सांगते की तो आला 2 महिन्याखाली. तिचा मुलगा जो 42 वर्षाचा आहे, म्हटलं 16 वर्षाची, आय हॅव डन रीमॅरेज अँड नाऊ शी इज फुल टर्म. आणि मॅडम तुम्ही डिलिव्हरी करता का? मी हात जोडले, बाबा नको, तुझा चेहराही दाखवू नकोस मला, कुठं जायचं तिथं तुझं, गो टू सिव्हिल हॉस्पिटल. कारण म्हणजे वी आर हेल्पलेस, काहीच करू शकत नाही. कमीत कमी आपण थोडंफार प्रबोधन आपल्या परीनं होईल तेवढं करावं. आणि तेही जरा अवघडच आहे कारण लोक लगेच अंगावर येतात. काही दोन्ही कम्युनिटीसाठीच आहे खरं. आणि अत्यंत अपशब्द महिलांच्या बाबत वापरणं. कुठलेही जी शिबी सुरू होती ती पहिल्यांदा महिलेच्या नावानं सुरू होती. म्हणजे काही कधी तुम्ही यातून सगळ्यातून बाहेर येणार? जगातला सगळ्यात म्हणजे काय म्हणू आपण, प्रखर सूड हा त्या व्यक्तीच्या स्त्रीच्या, त्या व्यक्तीच्या, म्हणजे असेल, आई असेल, बायको असेल वगैरे. आणि हे जगामध्ये हे सगळीकडे, म्हणजे फक्त भारतात किंवा असं खेड्यात आणि मागास भागात झालंय असं नाहीये, जगात सगळ्यांना आधी पहिल्यांदा. कदाचित शिवी सुद्धा ही जी सुरू झाली, कुणी सुरुवात केली ती अशीच असते. आता बरेच जण म्हणतात की 21 वय मुलीचं करून तुम्ही काय करणार आहे, लग्नाचा उजेड पाडणार आहे, त्यांच्याकडे त्या हार्मोनचं. आत्ताच बालविवाहाचं प्रमाण 18 करून सुद्धा एवढं पडणार. पण कमीत कमी गावात पदवीपर्यंतचं शिक्षण उपलब्ध करून देणं ही शैक्षणिक विभागाची जबाबदारी नाही किंवा सरकारची. कारण काय, मुली कुठल्याही खेड्यात तुम्ही जा, 10वी नंतर बऱ्याचदा कॉलेजेस नसतात, 11वी 12वी, त्यातल्या त्यात काही ठिकाणी असे तर तिथं बाकीचे संलग्न कोर्स मॅक्सिमम IT असतो. हे सोडून कुठलेही आहे म्हणजे एका यांनी याच्या कुठली ते आपल्या समाजाच्या शाळा असतात ना, समाज कल्याणच्या वगैरे अशा सरकारतर्फे आश्रम शाळांत गेले होते. 500 विद्यार्थिनींची पटसंख्या होती. म्हणजे दाखवल्या होत्या पटावर, पण फक्त 150च पट होता. आणि त्या 500 विद्यार्थ्यांसाठी 4 वॉशरूम्स होते. आणि काय येत होते तर एवढी सगळी तरणी म्हणजे वयात आलेली मुलं फक्त दिवसातून एकदा वरण भात देत. म्हणजे हे जे पोषण आहार वगैरे सरकार बडाया मारतो ना,
हे जातं कुठं? मग 21 वर्षाचा कायदा जर का केला तर कमीत कमी मुली पदवीधर तर होतील. ब्रेड अख्खं सोलापूर खात होतं काही आणि 125 रुपये महिना अनुदान असतं. हो. एका मुलीचा आहार महिन्याचा 100. तर कमीत कमी मुली पदवीधर तर होतील असं ते म्हणताय. म्हणून मग गावात सुविधा डिसेंट्रलायझेशन तर काहीच नाही. अजून मी आज पुण्याचा पण किती ट्रॅफिक आहे. आज महाराष्ट्र टाइम्सला पुण्यावर मोठा लेख आला की सगळे येऊन जाऊन मेट्रो करा, खालून करा, वरून करा, सगळीकडे कर्ज. मेट्रो केल्या, बसही पण केल्या. हा जो प्रॉब्लेम आहे ना मॅडम, हा हा प्रॉब्लेम शिक्षण एक भाग झाला, पण महत्वाचं म्हणजे माइंडसेट. एक म्हणजे आर्थिक नाही, आर्थिक स्वामित्व. ते जेव्हा एकतर मुलगी हा ऍसेट किंवा बोजा दोन्हीपैकी काहीही वाटलं तरी ती बळी पडते. हो बळी पडते. मग तेच ना, स्त्रियाच जास्त बळी. शिक्षण घेऊन काय नोकरी मिळेलच असं नाही किंवा पायावर उभारायला संधी मिळेल असं नाहीये. शिक्षण एक फक्त यू विल अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग. पण अगतिकता जी आहे ती आर्थिक अवलंबित्व मग हे असल्यामुळे कशासाठी? म्हणून पुरुष सत्ताक पद्धती आहे म्हणून. हो. पुरुष सत्ताक पद्धतीच मॅक्सिमम काय म्हणजे म्हणतात समस्यांचं सगळ्या मजुरी करून कमवणाऱ्या दुसऱ्या बायका तुम्ही म्हणाल ना, कामगार त्या बायका कायद्याने आहेत. कशी बंद होईल? हा. त्याच्यावर मग त्यांनी कायदा पुरुष सत्ताक पद्धतीला काही कायदा बिघाडायचा. ही मानसिकता आहे. देर इज नो लॉ फॉर एनी पॅट्रियार. दॅट इज द मानसिक. यू हॅव टू चेंज माइंडसेट ऑफ दॅट कन्सर्न. आपण म्हणजे असं पण आता लग्न जेव्हा एवढ्या लहान मुलीचं करतात ना, नवरा तुम्ही आई आज वडील बोला. दोघेही तयार होतात ना. नाही असं नाही. तुमची बाजू सर्व सांगा. आम्ही तुमची तेच म्हणजे म्हणलं, त्या कायद्याची बाजू वाटपात सांगा. होती सरांनी. आणि दुसरी गोष्ट आम्हाला ऐकायचं. आय वुड रेफर वन मोर बुक. पुढच्या वेळेला तुम्ही वाचला कारण हा असेल विषय कदाचित. म्हणजे गीता असं अरवा आम्ही मुदन अजून जास्त आम्हाला हे म्हणून रोज अनुभव- शी इज अ जर्नलिस्ट. अनुभव आय विल आन्सर. शी इज फ्रॉम चेन्नई. तर गीता अरवा मुदनचं जुनं पुस्तक आहे फार. म्हणजे मी आय मस्ट हॅव रेड इट 10 years बॅक. डिसॅपिअरिंग डॉटर्स. हो आहे की फार फार गाजलेलं पुस्तक. डिसेंबरिंग डॉटर्स ऑफ इंडिया ते काय काय आणि कशा पद्धतीने मारले. हरियाणामध्ये हे बहुपतित्व हो आहे. हे यामुळेच कॉमन झालंय. आणि इव्हन पंजाबमध्ये ते फेर घालतात त्या मुलीला हे करून पुरून घरात, आणि काहीतरी लोकगीत आहे ते म्हणतात परत येऊ नकोस असं काहीतरी. मग यात सगळे वेगवेगळे कायदे सगळे म्हणजे स्वातंत्र्यपूर्वापासून आणि ते हे आतापर्यंत एका सगळे- कम्युनिटीसाठी नाहीये मॅडम. दिस इज नाही, नॉट नाही, रिलेटेड टू not मुस्लिम दिस कम्युनिटी. इज नॉट रिलेटेड. हे आपल्या ताब्यात पण खूप आहे. आणि मग साधे हिंदूमध्ये पण आहेतच ना. इट इज द हे पॉवर्टी. फक्त मी काही बिकॉज ऑफ टाइम Poverty, कन्स्ट्रेंट आय हॅव poverty. गिव्हन जस्ट एक्झाम्पल. मी माझ्या आयांना एकदा काय केलं, एक पगारवाढ मी म्हणलं मी तुमच्या हातात देणार नाही. पैसे तुमच्या हातात दिले की तुम्ही संपवत असो. त्यापेक्षा तुम्ही आहे त्याच्यात आज जगताय ना, मी तुमची एफडी करतो, मीच तेवढे पैसे घालतो कॉन्ट्रीब्युशन पगारवाढी एवढं. तुम्हाला गंमत सांगतो मी, एकही सिस्टरला आणि आयाला ते पैसे मॅच्युअर होतो थांबवता आले नाही. काही ऐकलं नाही त्यांनी. परस्पर बँकेत गेल्या, आमचे पैसे आम्ही मोडतो, मोडले, मुलींची लग्न केली. म्हणजे माझ्या हेतूला पूर्ण हरथाळ फासला. सिस्टर होती, तिच्या मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्याच्यात काय झालं घोटाळा, त्या मुलीचं एका गुंडाशी अफेअर झालं. मावशीकडे राहायला गेलं आपल्या बिरादर सरांच्या हॉस्पिटल. आणि मग त्या गुंडाशी अफेअर झाल्यावर आई घाबरली की आता मुलीला उचलून टाकायला पाहिजे, उचलून टाकायला पाहिजे. म्हणून यंग एजमध्ये लग्न करून दिलं. लग्न करून दिल्यानंतर आता काय मुलीचं लग्न झालं, आता कशाला पैसे ठेवायचे म्हणून आईने पैसे काढले आणि ट्रिपला जाऊन आली. तिथे एक 70-80 हजार खर्च करून आली. आता कशाला पैसे लागतात म्हणून तिला नंतर ओव्हॅरियन कॅन्सर झाला. ते मीच ऑपरेट केला. त्यानंतर परत तिला सेकंडरीच झाले. काही करू शकलो नाही. पैसे असून जवळ सगळे तिने उडवून टाकले. काय ते शिक्षण, आर्थिक अडचण, हे असे सोशल प्रॉब्लेम्स. गुंडाची नजर पडली की आपल्या घरात उजं वाटणं मुलीचं. खेड्यातली जी लग्न आहेत ना, ती जास्तीत जास्त लग्न ही सिक्युरिटी नसल्यामुळे. आई शेतात कामाला जाते, वडील शेतात राबायला जातात, लहान मुलगी घरी असते, ती सुरक्षित नसते, त्यामुळे लग्न होतं. त्या 7वी शाळा बऱ्याच आणि ठिकाणी त्यामुळे लग्न 7वी पर्यंत होतं. शिक्षण फ्री आहे ना. असुरक्षित शहरांमधून उशिरा लग्न होत असतील काय, कारण बऱ्यापैकी सेफ्टी आहे.
शहरातील काही वस्त्या आहेत ना, पुन्हा आपण शहर म्हणतो, आता सोलापूर म्हणजे केवढ्या वस्त्या आहे मोठ्या आता पूर नाल्यामुळे वाढलाय आहे, इकडं आहे सगळ्या पूर्वीपासूनच आहे, पण आहे. आता फक्त ते कसं झालंय की डॉक्युमेंट व्हायला लागले. तुम्हाला एक गंमत सांगतो. पण तरी सुद्धा पाहिजे तेवढ्या केसेस अजूनही आय रजिस्टर हॅपन टू नो दॅट पर्सन हु हॅड इन्व्हेस्टिगेटेड दिस मॅटर. कदाचित सरांना माहित असेल. आणि दॅट पोलीस ऑथॉरिटी ही वॉज ऑथॉरिटी दॅट टाइम. त्यांच्याकडं नामवंत कॉलेजमधल्या मुली 11वीतल्या त्यांची पूर्ण फोटोग्राफ सकट ते आलं मग आता सध्या आणि 35 पॅरेंट मुलींना फसवलं होतं. एकाही पॅरेंटनी तक्रार दिली. ऑफिसर वॉज जीएस कुलकर्णी दॅट टाइम. But त्यांचं you नाव have to सांगतो. give confidence to those daughters also. It is our responsibility, it is parents' responsibility that you are काहीही always केलं नाही right. कुणीही. You have to They- stand they by got- your daughters. They असं got नाही की scot झालं free. सोडून द्या. मग त्यातल्या एका मुलाला एका आईबापांनी रवीला सांगून लकी हॉटेलमध्ये मारलं होतं. बरोबर होतं, आमच्या समोर झालं होतं. चंद्रपूर जिल्ह्यात एक मुलगी 16 वर्षाची एका मुलाबरोबर आदिवासी त्याच्यातली पळून गेली. ती पळून गेल्यानंतर तिच्या आई वडिलांनी कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्यानंतर तो मुलगा मुलगी सापडले, पोलीस स्टेशनला घेऊन आले. ॲट 2 AM इन द मॉर्निंग मध्ये पोलीस रेप्ट 2 कॉन्स्टेबल्स दे रेप्ट. त्यानंतर ती केस फाईल झाली आणि ते 2 कॉन्स्टेबल सुटले कारण तिच्यावर प्रतिकाराच्या काही खुणा नव्हत्या. हायकोर्टने दिलेला मला जर माहिती नाही, पण मी ही केस वाचली आहे आणि हायकोर्टने आता 2 कॉन्स्टेबल 16 वर्षाची मुलगी काय प्रतिकार करणार नोंदवायला आणि सगळे कायदे यांच्या हातात. ती आदिवासी सोळा काय सेक्टर 35 वर्षाची बाई पण प्रतिकार करू शकत. मग कोणच करू शकत आणि ते सुद्धा इन दॅट लोनली जेल. कायदा आहे की त्या मुलीला असं ठेवायचं नाही. अरे कायदा त्यानंतर तो लॉ आला की कायदे खूप आहेत बघूया. कुठल्याही मुलीला रात्री 6 जेलमध्ये ठेवायचं. त्यानंतर तो लॉ आला. त्यानंतर लॉ हायकोर्टने हे केलं. लॉ फक्त लॉ असून पण होणार नाहीये, काय तो इम्प्लिमेंट होत नाहीये. आणि सेन्सिटायझेशन हा जो प्रकार आहे ना, सेन्सिटायझेशन ऑफ लॉ एन्फोर्समेंट अथॉरिटीज, तू आता सेन्सिटायझेशन म्हणतो हा एक प्रकार आहे वेगळा. राईट युअर. आता किती जणांना माहित आहेत कायदे, कुणाला बोलायला काही त्याहीपेक्षा नसता तो नसणारच आहे. आता मी जर असं म्हटलं तर एखादा पोलीस माझ्याकडे आला आणि मी त्याला म्हटलं एवढं साधं कळत नाही, तर तो म्हणणार हो कळणारच नाही, मला पण कळणारच नाहीये कायदा. अहो तेच म्हणते, सामान्य माणसांपर्यंत आपण जसं आता कायद्याचं मेडिकलचं ज्ञान शिक्षण होणार होणार सांग. बारावी किती जण गुगल करून काय कायदे शोधतात. आपल्याकडे भारी पेशंट येतात सगळे. आपल्याकडे मला सर कायदा कळत नाही म्हणजे माहित नाही, मला माहित असावा असं म्हणजे इट इज अज्युम की मला माहित असायला हवा. मी माझी स्कूटर 20 वर्ष 50 वर्ष जरी वापरली तरी मी मेकॅनिककडे जातो ना, तेव्हा जर तो जर म्हणाला एवढं साधं कळत नाही साहेब, तर तुम्ही काय काय म्हणाल सांगा. हो कळत नाही बाबा मला स्कूटर मधलं. पोलिसांकडे केसेस रजिस्टर होत नाही. त्यांना आईवडिलांना पण असं वाटतं नाही, की कायदा- एकदा झालं ना हे हॅश करून टाकू आणि आपण आपल्या आयुष्याला सुरुवात करू. बऱ्याचशा पण त्या सगळ्या गोष्टी पोलीस आणि न्यायालयाप्रक्रिया कायद्याने होणारच किती नाही. वर्ष आता वर्किंग प्लेस असं पॉश आहे तरी सर ग्लास पोलीस सिलिंग ऑलवेज यंत्रणेमध्ये ज्या काम करणाऱ्या स्त्री आहेत ना, सगळीकडे त्यांच्यावर पोलीस मुलीशी लग्न करायला तयार होत नाही. ऑफिसरची ग्रॅव्हिटी ही आहे ना, ही पोलीस मुलीशी कोणी लग्न करायला तयार होत नाही. जर्नलिस्ट आणि वगैरे ह्या भागात भीषण जास्त आहे. आहे. आपल्याकडे त्यांच्याच यंत्रणेमध्ये आपण वरच्या महाराष्ट्रात टॉपचे आपल्याला exploitation गोष्टी माहिती आहेत. म्हणजे मी